तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्याच्याकडे संपत्ती होती, राजसत्ता होती, प्रेमळ कुटुंब होतं, असा माणूस हे सगळं सोडून का गेला? राजकुमार सिद्धार्थ यांनी हे सर्व स्वतःहून सोडलं का? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे भगवान बुद्धांच्या प्रवासाची सुरुवात। सुमारे 2500 वर्षांपूर्वी कपिलवस्तूच्या राजघराण्यात राजकुमार सिद्धार्थांचा जन्म झाला। त्यांचे वडील राजा शुद्धोधन यांची एकच इच्छा होती, सिद्धार्थांनी पुढे जाऊन महान सम्राट व्हावं, म्हणून त्यांनी राजकुमारांना जगातील दुःखापासून दूर ठेवलं। राजवाड्यात फक्त आनंद होता, संगीत होतं, नृत्य होतं, वैभव होतं, दुःखाला तिथे प्रवेश नव्हता। पण मनातला प्रश्न मात्र थांबत नव्हता, हेच का खरं आयुष्य? एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं, एक वृद्ध माणूस, थरथरणारे हात, वाकलेलं शरीर, पांढरे केस। सिद्धार्थांनी विचारलं, प्रत्येकजण असा वृद्ध होतो का? उत्तर मिळालं, हो। थोड्याच वेळात त्यांनी एक आजारी माणूस पाहिला, नंतर एक अंत्ययात्रा। लोक रडत होते, कोणीतरी या जगाचा निरोप घेतला होता। त्या क्षणी त्यांना जाणवलं, राजसत्ता, संपत्ती, सौंदर्य यापैकी कोणतीही गोष्ट वृद्धत्व, आजार किंवा मृत्यू थांबवू शकत नाही। मात्र त्याच प्रवासात त्यांना एक शांत संन्यासी दिसला। त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं। त्या एका शांत चेहऱ्याने सिद्धार्थांना आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न विचारायला भाग पाडलं, खरा आनंद बाहेर आहे की आपल्या मनात? त्या रात्री त्यांनी राजवाडा सोडला, घराचा त्याग केला म्हणून नाही, तर संपूर्ण मानवजातीला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शोधण्यासाठी। वर्षानुवर्षांच्या साधनेनंतर बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते झाले भगवान बुद्ध, जागृत पुरुष। त्यांच्या आयुष्यातील पहिला बोध आजही तितकाच महत्त्वाचा आहे, खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, तो आपल्या मनाला समजून घेण्यात असतो। आज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी जे मिळवण्यासाठी धावत आहे ते मला खरंच शांतता देणार आहे का? कदाचित आपण शोधत असलेली उत्तरं बाहेर नाहीत, ती आपल्या आतच आहेत। आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि धम्मकथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शांत राहा, सजग राहा आणि धम्माच्या मार्गावर चालत राहा।